पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. पहिले करिंथ अध्याय 10 वचन 33. तर जसं मी सर्व, हे प्रेषित पौल म्हणतोय, तर जसं मी सर्व गोष्टीत सर्वांस संतोषवितो आणि त्याचे तारण व्हावे, एतदर्थ स्वहित न पाहता बहुतांचे हित पाहतो तसे तुम्ही करा. एतदर्थ स्वहित न पाहता बहुतांचे हित पाहतो तसे तुम्ही करा, तसे तुम्ही करा. बहुतांचे हित पाहतो तसे तुम्ही करा. पौलाने म्हटले, मी खूप कष्ट केले, स्वतःनी भरून जाण्यासाठी, स्वार्थी होण्यासाठी किंवा स्वकेंद्री होण्यासाठी नाही, जेणेकरून माझ्याच इच्छेनुसार होईल. कुणाचं माझ्यापेक्षा वेगळं मत असेल तर माझी त्याला काही हरकत नसते, मी त्यांना त्यांचं मत असू देतो. सगळ्यांनीच आपल्यासारखा विचार करावा यासाठी आपण इतके कष्ट का घेत असतो. एक सांगू तुम्हाला, मी एक गुपित सांगणार आहे, तेही मोफत. सगळं काही मोफतच आहे, पण मी हे जरा सांगतेय. तुम्ही तुमची शांती त्वरित वाढवू शकता जर तुम्ही आज हा निश्चय कराल की विचारल्याशिवाय तुम्ही तुमचं मत कुणालाही देणार नाही, कधीही नाही. म्हणजे मी अशी व्यक्ती होते की मी कुणाचंच बोलणं थांबायची वाट पाहायची नाही. म्हणजे मला ताबडतोब मध्ये बोलून त्यांना माझं मत सांगायचं असायचं की मला असं वाटतं, मला असं वाटतं, मला वाटतं, मला वाटतं, मला वाटतं. आपल्याला हे कधी समजेल की पूर्ण माहिती नसताना आपण कसं सांगू शकतो कुणाला काय वाटतं. स्वतःच्या कामाशी काम ठेवा, तुमची शांती वाढेल. आता लोकांसोबत शांती असण्याचा आणखीन एक मार्ग आहे, हा वाला मोठा आहे. तुमच्या नावडत्या लोकांसोबत जास्त वेळ घालवू नका. नावडत्या आता परमेश्वराच्या आज्ञेनुसार मी सगळ्यांवर प्रीती करण्याची गरज आहे, पण मला सगळेजण आवडायलाच हवेत असं नाही. म्हणजे असे काही लोक असतात ज्यांच्यासोबत तुम्ही इतरांच्या प्रमाणात कमी आरामदायक असता, आणि मला असेही लोक माहिती आहेत की ज्यांच्यासोबत मी खरं तर जेवणही एकत्र करणार नाही, नक्कीच नाही. पण जर मला माहिती त्यांची काही अडचण आहे तर मी त्यांना नक्की मदत करीन. मी जाऊन त्यांना मदत करीन, त्यांच्या मदतीसाठी मी त्यागही करीन, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन. आम्ही एकत्र वेळ घालवण्या इतकं आमचं नातं उत्तम नसेल, पण त्यांनी काहीही फरक पडणार नाही. तुम्ही सगळ्यांचेच चांगले मित्र असू शकत नाही. बायबल नीतिसूत्रात असं म्हणतं की तुमचे पाय वारंवार तुमच्या शेजाऱ्यांच्या घरी असू नये. एक सांगू, ज्या लोकांमध्ये खरोखर खरी प्रीती असते त्यांच्यासोबत तुम्ही खरंच खूप वेळ घालवू शकता, आणि तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात इतके गुंता की जी मैत्री अतिसुंदर बनू शकली असती, तिचा शेवट नाश होण्यात होतो. तुम्हाला सगळ्यांची सगळी माहिती असण्याची गरज नाही. परमेश्वरासोबत, स्वतःसोबत, इतरांसोबत शांतीचा आनंद लुटायला शिका. आणि माझ्या लक्षात आलंय 3 मुद्दे पूर्ण करायला 20 मिनिटं उरलीत फक्त. हा मुद्दा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच मी माझ्या 20 मिनिटातला थोडा वेळ त्यात घालवणार आहे आत्ता. मला मदत कर येशू. वर्तमानात जगण्यासाठी मी आहे असं येशूने स्वतःला काही कारणास्तव म्हटलं, आणि मी होतो, मी असेन नाही,
तर मी आहे. सगळ्यात मोठं दान जे आपल्या सगळ्यांकडे सध्या आहे ते म्हणजे हा वर्तमानातलं क्षण. आता हे दान परमेश्वरच आपल्याला देत असतो. आता बघा, मी नेहमीच अशा प्रकारची व्यक्ती आहे जी मी आणि परमेश्वर एकत्र करण्याच्या प्रक्रियेत असते, पण त्याला थोडा वेळ लागणार आहे. मी नेहमीच अशी व्यक्ती आहे जी मनातल्या मनात स्वतः असते त्यापेक्षा जरा पुढे असते. कुणास ठाऊक की ही सवय मला लहानपणी लागली कारण माझा लैंगिक छळ झाला आणि मी खूप भीतीत जगत होते. मी कधीच आरामात बसून कुठल्या क्षणाचा आनंद लुटला नाही आणि माझा नेहमी प्रयत्न असायचा की स्वतःला नेहमी पुढे करत अडचणीतून कसं वाचवावं, घरातला गोंधळ टाळावा. मला वाटतं हे तिथूनच आलं असावं. बहुधा थोडा माझ्या व्यक्तिमत्वाचाच भाग आहे हा. केवळ उदाहरण सांगायचं झाल्यास, आम्ही जेव्हा आमच्या घराच्या जवळ येऊ लागतो, नकळत अगदी विचार न करता माझ्या हातात घराच्या चाव्या असतात घराचा दरवाजा उघडण्यासाठी, कारण मी त्या आधीच काढून ठेवलेल्या असतात. मी सीट बेल्ट काढायला लागते आणि ती गोष्ट मला इशारा करू लागते आणि डेव्ह किंवा माझी मुलगी कधी कधी ते गाडी चालवत असताना म्हणतात की मॉम, तू अजून घरी पोहोचलेली नाहीस. घरी पोहोचेपर्यंत तो सीट बेल्ट तसाच राहू दे. पण माझ्या मनात मी समोरचा दरवाजा उघडायला लागलेली असते, कारण मी दात घासत असताना मी केस विंचरण्याबद्दल विचार करते. केस विंचरत असले तर पुढच्या गोष्टीचा मी विचार करते. पण मी तुम्हाला एक सांगू का की मी जिथे आहे तिथे असण्याचा निर्णय घेतलाय. मी काय करते त्याचा पूर्ण ताबा देण्याचा निर्णय मी माझ्या मनाला आणि मला स्वतःला दिलाय. बायबल उपदेशात म्हणतं की तुम्ही जे करता ते मनाने करा. तुमचं शरीर कुठेही असो, तुम्ही तिथेच असता जिथे तुमचं मन. आणि म्हणून तुम्ही जर नेहमीच स्वतःपेक्षा पुढे असाल तर तुम्ही जे करता त्याचा आनंद तुम्हाला लुटता येणार नाही. कारण पुढच्या गोष्टीपर्यंत पोहोचायला तुम्ही नेहमी चिंतित असता आणि मग तिथे पोहोचल्यावर त्याचा आनंद तुम्ही लुटत नाही. तुमच्यापैकी काही जण अगदी आरामात असतात. वेळ घेऊन काम करायचं. एका वेळी एकच काम करणारे लोक. तुम्हाला काय चाललंय कळतच नाही. तुम्हाला वाटतं ही काय बोलते ही. तुम्ही आहात इथेच राहा, मी आहे तिथेच आहे. मी तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्याला याचा तिळमात्रही त्रास होत नाहीच होत. तुम्हाला होतो कधी कधी? ओ उत्तम, चला गप्पा मारू. बहुधा मला डेव्ह सोबतच त्रास होत असावा. पण मी काय बोलते किती जणांना कळतंय? तुम्ही असे कधीतरी बनता का? खरं तर बहुतेक जण आणि पुष्कळदा हे आपण राहतो ते जगच तसं आहे आणि ते विचित्रच आहे. नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञान चांगली गोष्ट आहे, पण कधी कधी त्याने आपण वेडे होतो ना. प्रवास करताना नेटवर्क गेलं तर आपल्याला झटकाच येतो आणि तुम्ही विचार करता की ह्यांनी इकडे टॉवर लावायला हवा. याला काही अर्थ आहे का? इथे एखादा टॉवर नको का? रेंजच नाहीये इथे. काय अर्थ आहे याला? किती कामं अडतात, कसं कळणार यांना? म्हणूनच मी म्हणते, मी वर्तमानात जगते आणि माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटते. मी वर्तमानात जगते आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटते. आता जीवनाचा आनंद लुटण्याविषयी बोलाल तर दैनंदिन जीवनाचा आनंद लुटायला शिकणं हे तुमचं ध्येय असायला हवं. रोजचं जीवन, अगदी दररोज कामाला जा, उठा, कामाला जा, ट्रॅफिकमध्ये ड्राईव्ह करा, घरी या, मुलांना खाऊ घाला, भांडी घासा, कपडे धुवा, बिलं भरा, झोपा, उठा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. चालूच. याचाच आनंद लुटायला जर तुम्ही शिकाल तर तुम्हाला दयनीय बनवण्याची सैतानाची ताकद तुम्ही काढून घेतलीच असं समजा.
आणि हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जे करता ते प्रभूच्या प्रती करायला सुरुवात करा. मग तुम्हाला आनंद लुटता येईल, कारण ते तुम्ही त्याच्यासाठी करत असता, त्याच्यासोबत, त्याच्यासाठी, त्याच्याद्वारे सगळं. केवळ पगारासाठी कामावर जाऊ नका. तुम्हाला तुमची नोकरी आवडत नसेल तर ती बदला आणि असं काही शोधा जे तुम्हाला करायला आवडेल, कारण तुम्ही बराच वेळ आहे त्या गोष्टीला नावं ठेवण्यात वेळ घालवलेला आहे. तिरस्कार, मला ट्रॅफिक आवडत नाही, मला माझी नोकरी आवडत नाही, नाही आवडत. सगळ्याचाच तिरस्कार करू नका. पाप, दुष्टता, वाईटपणा सोडून सगळ्यांचा द्वेष करा. गोष्टी स्वीकारायला सुरुवात करा. मला माझं आयुष्य आवडतं. तुमच्या आयुष्यात तुम्ही रोज हे म्हणा, मला माझं आयुष्य आवडतं. मला माझं आयुष्य आवडतं, मला देव आवडतो, मला मी आवडते, मला लोक आवडतात, मला माझं आयुष्य आवडतं, मला माझी नोकरी आवडते, मला कपडे धुवायला आवडतात, भांडी घासायलाही आवडतात. बघा, काय झालं तरी ते करायचंच आहे. मग न आवडून काय उपयोग आहे? खरं आहे की नाही सांगा मला तुम्ही. मी विजेत्याहून श्रेष्ठ आहे. मी आनंदाने भांडी घासू शकते. बघा, हे माझ्यासाठी आव्हान आहे आणि मला चांगली आव्हानं आवडतात. मी माझं पुष्कळ आयुष्य दयनीय आणि दुःखी होण्यात घालवलं जेव्हा मी ठरवलं मी जीवनाचा आनंद लुटणार. बघा, मी कधीच लहान मुलासारखं वागले नाही. वयाच्या 3ऱ्या वर्षी मी जे काही बालपणी घडलं त्यामुळे प्रौढ झाले अगदी. माझ्यात एक सामान्य बालक कधीच नव्हतं, कारण लहानपणी मी तशी वाढलेच नव्हते आणि त्यामुळे मला कशाचाच आनंद लुटता येत नव्हता. माझ्यासाठी सगळं काही काम आणि जबाबदारी होती. ते करून घेणं, ध्येय साध्य करणं, पुढच्या गोष्टीवर काम करणं, हेच माझं जीवन होतं. आणि मी ठरवलं साधारण 20 वर्षांपूर्वी की माझ्या आयुष्याचा आनंद मी कसा लुटायचा ते शिकणार आहे. आणि तुमच्या आयुष्याचा आनंद तुम्ही लुटावा हे मी तुम्हाला आव्हान देते, कारण तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद लुटावा म्हणून येशू आला आणि तो आनंद उतू जाईपर्यंत आणि विपुल असा असावा तुमच्याकडे, असं त्याला वाटतं. प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटा. ही सभा संपल्यावर घरी परतताना असं म्हणू नका की बापरे, आता मला गाडी चालवत जायचंय, कंटाळा. तुमच्या डोक्यातही असं येऊ देऊ नका. जेव्हा तुम्हाला तो विचार आपल्या डोक्यात येतोय असं जाणवतं, असा विचार की या सभेचा मी निश्चितच आनंद लुटला, पण आता घरी पुन्हा ड्राईव्ह करून जायचंय, तेव्हाच तुम्ही म्हणायला हवं, मी करते त्या सगळ्याच गोष्टीचा मी आनंद लुटते. मी माझ्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटते. आणि असं केल्यावर तुम्ही सैतानाला चिडवत असता. हो, ऐकून घे सैताना, मी आनंदाने घरी परतीन. मी घरातही आनंदाने राहीन. मी गाईन, मी स्तुती करीन, मी मनन करीन, देवावर प्रीती करीन. त्याचा आनंद मी घरी परतल्यावरही लुटीन. बघा, आपण सगळेच अतिउत्साहाने अति नेत्रदीपक अशा दिवसांचा आनंद लुटू शकतोच, नक्कीच. पण मी बोलतेय ते दैनंदिन रोजच्या जीवनाचा आनंद लुटण्याविषयी. रोजचं जीवन. आमेन. असं म्हणणं बंद करा, मी तेव्हाच खुश होईन जेव्हा. असं म्हणा की मी आत्ता या क्षणी खुश होणार. रोमकरास अध्याय 5 वचन 3 पाहू. आपल्यापैकी पुष्कळ जण हे आनंदाने परिपूर्ण केव्हा होणार असतात, जेव्हा त्यांना काही मिळेल तेव्हा. शुक्रवारी आपण आनंदाने भरलेलो असतो, कारण कामाचा आठवडा संपून जातो. आपण तेव्हा आनंदाने भरलेले असू जेव्हा, ठीक आहे, मुद्द्याची नोंद झालेली आहे. सर्व काही प्रभूच्या प्रती करा. देवा, मी तुझ्यासाठी काम करणार. मी तुझ्यासाठी घर स्वच्छ करीन. मी तुझ्यासाठी कपडे धुईन. मी माझं बिल भरीन, म्हणजे मी एक प्रामाणिक आणि सचोटीची व्यक्ती बनीन. मी जे काही करते देवा, मी तुझ्यासाठी करते, तुझ्यासाठी करते, तुझ्यासाठी देवा. तसं जर केलं तर तुमचं जीवन निश्चित बदलेल. स्वतःसाठी, इतरांसाठी जगू नका. त्या कौतुकासाठी जे तुम्हाला त्यांच्याकडून मिळेल, त्या नेत्रासाठी जगायला सुरुवात करा, जो तुम्हाला प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी पाहत आहे.
नंबर 11, मी शिस्तीत आणि स्वनियंत्रित आहे. माझं स्वातंत्र्य मर्यादांसहित आहे. मी माफकपणाने गोष्टींचा आनंद लुटते. मी शिस्तप्रिय आहे, स्वनियंत्रित आहे. असं कधीच म्हणू नका, त्या बाबतीत माझा स्वतःवर ताबाच नाही, असं नका म्हणू. नका म्हणू असं. मी एक कुकी पाहिली ना की मला डझनभर कुकी खावेशं वाटतं तो. मी शिस्तप्रिय आणि स्वनियंत्रित आहे. आता मला स्वतःला विविध क्षेत्रात शिस्त लावायला आवडते आणि मी लक्ष केंद्रित करते व्यक्ती म्हणून, आणि म्हणून माझी काही आध्यात्मिक लक्ष्य आहेत. साधारणतः दिवसाला एक तरी ते असतंच, आणि माझी दीर्घकाळ आणि अल्पमुदतीची लक्ष्य असतात. पण मला वाटतं जेव्हा आपण स्वतःला मुद्दामून शिस्त लावतो, आपण अशा काळासाठी सराव करत असतो जेव्हा काही झालं तर हा आपला त्या गोष्टीला प्रतिसाद असू शकेल. बघा, जर आपण योग्य गोष्ट हेतुपूर्वक करायला शिकलो नाही तर जेव्हा एखादी गोष्ट झाल्यावर त्याला केवळ प्रतिसाद देण्याची वेळ येईल त्यावेळी आपण तसं करूच शकणार नाही. काय बोलते कळतंय ना तुम्हाला? आपण अनेकदा अडचणीत फसतो कारण आपल्या सुप्त मनातून आपण प्रतिक्रिया देत असतो आणि त्याचं नवीकरण होण्याची गरज असते, अशी की त्यात इतकी चांगली माहिती असावी की तुमच्यावर थोडाही दबाव जरी पडला ना तरीही वाईट माहितीऐवजी तुमच्यातून केवळ चांगली माहितीच बाहेर पडेल. आणि ज्या क्षणी तुमच्यासमोर एखादी समस्या किंवा एखादं आव्हान येईल, मी कशाचीच काळजी करत नाही, मी माझा विश्वास परमेश्वरावर ठेवते. आपले सामर्थ्यशाली विचार, मी कशाचीच काळजी करत नाही, मी माझा विश्वास परमेश्वरावर ठेवते. ज्या क्षणी तुम्हाला निराशा जाणवू लागते तेव्हा मी समाधानी आणि भावनिकरित्या स्थिर आहे. कोणी तुम्हाला चीड आणत असेल तर म्हणा, मी त्यांच्यासोबत शांतता राखीन कारण मी जुळवून घेणारी आहे. तुम्ही सगळे याबद्दल आनंदी नाही आहात, समजतंय मला. ही बाजू त्या बाजूपेक्षा अधिक खुश दिसतेय. जेव्हा मी म्हणते इतरांशी जुळवून घ्या, मला असं नसतं म्हणायचं नेहमीच दुसऱ्यांची इच्छा पूर्ण करा, तुमची नाही. तुम्ही त्यांना केवळ तुम्हाला तुडवू द्या. मी इतर पुष्कळ गोष्टींविषयी बोलते ज्याचा आपण खूप बाऊक करतो, ज्याचा कुणालाच फारसा फरक पडत नाही कारण आपल्याला आपली इच्छापूर्ती हवी असते. तुमची इच्छा पूर्ण न झाल्यावर तुम्हाला जो त्रास होतो त्याचा आनंद लुटायला शिका जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होत नाही. एक सांगू, हा आनंद मी का लुटू शकते? कारण प्रत्येक वेळी ते अनुभवताना मी असं म्हणते, माझी वाढ होते. धन्यवाद परमेश्वरा, माझी वाढ होते, माझी वाढ होते, माझी वाढ होते. जेव्हा पौल म्हणाला मी संतुष्ट कसं राहावं हे शिकलो, त्याचा असाही काळ होता की जेव्हा त्याला स्वतःला शिस्त लावावी लागली आणि योग्य ते करावंसं वाटत नसतानाही ते करावं लागलं. योग्य ते करावंसं वाटत नसतानाही ते कसं करायचं हे जर तुम्ही शिकला नाहीत तर तुम्ही विजय कधीच मिळवू शकणार नाहीत. योग्य गोष्ट करायला शिका आणि तुमचा देह बेंबीच्या देठापासून विरोध करत असतानाही त्याचा आनंद लुटा. तुम्ही म्हणाल की नाही 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 नाही, आणि मग थोड्या वेळाने ते थांबेल आणि तुम्हाला प्रगतीचा नवा टप्पा प्राप्त होईल. तर तुम्हाला माझ्या खाजगी जीवनातलं सांगायचं झालं तर असं नाही की मला वाटतं तुम्ही तेच करावं जे मी करते, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यातलं काही तुमच्या जीवनात भर घालू शकता. तुम्हाला काही मदत मिळू शकते. माझी साधारण रोजच ध्येय असतात. जसं एके दिवशी मी ठरवते, मी हेतुपूर्वक ठरवते की मी आठवेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आभार प्रकट करणार आहे. मग बहुधा मी सुरुवात करीन, देवा आज सकाळी मला उठता आलं म्हणून आभारी आहे मी. बाथरूमकडे चालता आल्याबद्दल, ऐकता आल्याबद्दल, बरं वाटल्याबद्दल, मी पाहू शकते त्याबद्दल धन्यवाद परमेश्वरा. गरम पाण्यासाठी,
धन्यवाद स्वच्छ पाण्यासाठी. धन्यवाद परमेश्वरा या मेकअपसाठी ज्यामुळे मी छान दिसते. बघा, धन्यवाद परमेश्वरा माझ्या कपाटात एकापेक्षा अधिक कपडे आहेत आणि मी जगभर फिरते आणि खरंच सांगते मी कित्येक लोक पाहते ज्यांच्याकडे एक जोडी कपडे असतात, फक्त एक शर्ट, एक पॅन्टची जोडी, एक. मी असे अनेक पास्टर्स पाहिले जे सेवा देऊ पाहत असतात पण त्यांच्याकडे बायबल किंवा एखादं संदर्भ पुस्तक नसतं. त्यांच्याकडे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांखेरीज काहीही नसतं, पण त्यांची प्रवृत्ती आपल्या प्रवृत्तीपेक्षा कितीतरी श्रीमंत असते. धन्यवादित होण्याची क्षमता जेव्हा तुम्ही गमावता तो एक दुःखद दिवस असतो, पण अशा गोष्टी करण्यास तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकता. आणि जेव्हा मी असं करते तेव्हा मी धन्यवाद देण्याच्या सरावात असते. आणि मग जेव्हा अस्वस्थ करणारं काही घडतं तेव्हा मी किती आभारी आहे हे लक्षात ठेवणं सोपं जातं, कारण आभारी राहण्याचा सराव मी माझ्या आयुष्यातल्या गोष्टींसाठी केलेला असतो. कधी कधी मी असंही ठरवते की मला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी, मी त्यांना ओळखू किंवा न ओळखू, मी त्यांच्याशी काहीतरी प्रशंसात्मक नक्कीच बोलीन. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही जगता त्या जगात लोकांना बरं वाटू देणं याची जर तुम्ही काळजी घेतली तर त्यांना निश्चितच बरं वाटेल आणि खूप समाधानी वाटेल. जसं मी एके दिवशी एका मुलीला म्हटलं, एक 18-19 वर्षांची सुंदर सुंदर मुलगी, आणि ती मला एका कामात मदत करत होती आणि मी म्हटलं की तू खरोखर खूप खूप सुंदर आहेस. आणि ती म्हणाली की खरोखर. मला वाटलं नक्कीच पूर्वी कोणी हे तिला सांगितलं नसावं. खरं तर ती इतकी सुंदर होती. एक सांगू, आपण हे खरं तर जाणत नाही. मला नाही वाटत की प्रशंसा करण्यात लोक इतके चांगले असतात. नाही आवडत त्यांना कौतुक करायला. आपण केवळ आपल्याच दुनियेत असतो. प्रत्येक वेळेला बाहेर जेवायला गेल्यावर त्या माणसाने केलं नसल्याखेरीज आपण कधीच म्हणत नाही तुम्ही उत्तम काम केलंत, धन्यवाद. प्रशंसात्मक व्हा. मी सांगते त्या बाबतीत आपल्या आयुष्याला शिस्त लावा, आणि मी सांगते याने तुमच्या आयुष्यातल्या आनंदावर प्रभाव पडेल, कारण त्यामुळे आयुष्यातल्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यास तुमच्या मनाला मदत मिळेल. तुम्हाला निराश आणि त्रस्त करणाऱ्या नाही. किती जणांना हा मुद्दा कळलाय सांगा? स्वतःला शिस्त लावा आणि त्याचा सराव करा. नंबर 12. या खरं तर दुसऱ्या कुणी हे सर्वप्रथम आणलं असतं, पण मी हे पुस्तकाच्या अखेरीस ठेवलं आहे. आणि या सभेत हेतुपूर्वकच मी ते ठेवलंय, कारण मी म्हटलेली शेवटची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी असं मला वाटतं. आता तुमच्या मननासाठी 12वा सामर्थ्यशाली विचार, माझी इच्छा आहे तुम्ही असं बनावं की रोज सकाळी तुम्ही हे म्हणावं की मी माझ्या आयुष्यात जे करीन त्याच्यात प्रथम स्थान तुला देईन. मी माझ्या आयुष्यात जे काही करीन त्यात प्रथम स्थान तुला देईन. परमेश्वर माझ्या विचारात आहे, माझ्या संभाषणात आहे, माझ्या वेळेत आहे, पैशात आणि माझ्या प्रत्येक निर्णयात आहे, प्रथम आहे. मी सगळ्यात आधी परमेश्वराला शोधते आणि तो आपल्या इच्छेनुसार माझ्या आयुष्यात भर घालतो. रोमकरास अध्याय 11 वचन 36 हे आपलं शेवटचं वचन असेल आणि मला हे वचन फारच आवडतं. त्याच्यापासून, त्याच्याद्वारे व तदर्थ सर्व आहे, त्याला युगानुयुग गौरव असो. त्याच्यापासून, त्याच्याद्वारे व तदर्थ सर्व आहे, त्याला युगानुयुग गौरव असो, त्याला युगानुयुग गौरव असो, युगानुयुग गौरव असो. याचा अर्थ तुम्ही समजून घेतलात तर हे सगळं काही केवळ येशूसाठी आणि येशूबद्दल असतं. विचार करण्याची नवीन पद्धत आहे. आयुष्यात जे काही करण्याची गरज आहे ते मी ख्रिस्ताद्वारे करू शकते. परमेश्वर माझ्यावर विना अट प्रीती करतो.
मी भयात जगणार नाही. मला दुखावणं कठीण आहे. मी लोकांवर प्रेम करते, त्यांना मदत करायला मला आवडतं. माझा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे, काळजी करायची गरज नाही. मी समाधानी आणि भावनिकरित्या स्थिर आहे. परमेश्वर माझ्या गरजा विपुलतेने भागवतो. मी देवासोबत, स्वतःसोबत आणि इतरांसोबत शांतीच्या मागे लागते. मी वर्तमानात जगते आणि करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटते. मी शिस्तप्रिय आणि स्वनियंत्रित आहे. मी माझ्या आयुष्यात देवाला प्रथम स्थान देते. आमेन. बघा, तुमच्या विचारांचं सामर्थ्य हे खरोखर अद्भुत असं आहे. आपण लक्षात ठेवायला हवं की आपल्या मुखातून आपले विचार बाहेर पडतात, ते आपल्या कृतीतून बाहेर पडतात, आपल्या प्रवृत्तीतून पडतात. म्हणून आपण खात्री करावी आपल्या विचारांनी आपल्या जीवनात भर पडेल आणि आपल्या जीवनातून आपण गोष्टींना कधीही दुरावणार नाही. भरच पडणार आहे. यापेक्षा की सैतान तुमच्या आयुष्यातलं काही चोरू पाहिल आणि तुमचं आयुष्य कचऱ्याने भरून टाकेल. देवासारखा विचार करायला जर शिकलात तर तुमचं आयुष्य तसंच असेल जसं देवाला वाटतं असावं. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.